आमच्या छोट्याशा पेरूच्या झाडाला लागलाय बघा पहिला पेरू, आणि तेच श्रीषा काढते इथं, आणि तिला ते काही निघत नव्हतं. ती तिच्या आईला म्हणत होती तूच काढ. मी म्हटलं नाही, तूच काढायचा पेरू, पण तिला काही शेवटी पेरू निघलाच नाही. मग तिच्या आईनेच तिला तो पेरू काढून दिला, आणि झाडाचा पहिला पेरू तिनेच खाल्ला. आणि हे बघा, पेरूचं झाड फार काय मोठं नाही, आणि ह्याला आत्ताच फळं लागायला लागल्यात. आणि हे बघा, आणखीन 2 लागल्यात इथे पेरू. आणि ना इथे दारावर बघा कोंबडीची पिल्ली आली होती विकायला. तर ते ना पिल्ली गल्लीत सगळ्यांनी घेतली, भरपूर पिल्ली घेतली, पण मी जास्त नाही घेतली, 4च पिल्ली घेतली. आणि बघा श्रीषा कशी मांडीवर घेऊन बसली, हे बघा सगळ्यांनी घेतलेत. मग मी गेले पार्लरमध्ये, हेअर स्पाची प्रॅक्टिस चालू होती, ती थोडी केली, मग आले घरी. संध्याकाळच्या वेळेला ना श्रीषाची आई तिला ना त्यांच्या लग्नातले फोटो दाखवत होती, आणि ती सुद्धा कशी बघत बसली आहे बघा फोटो. आणि रात्री होता आंबोळीचा बेत. आणि इडली डोसा असं काय करायचं म्हटलं की त्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच सुरू करावी लागते. आणि कधी तर असं हलकं फुलकं जेवण करायला बरं वाटतं. तर इथं मी वाटेनच करते, मला पळीनं येत नाही म्हणून मी अशीच करते जर वेळेस. तर बघा इथं छानशी आंबोळी तयार झालेली आहे, आणि त्याच्यासोबत ना बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी केली. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.